अरे या रवीने तुम्ही मिक्स करणार आहे ताक पिऊन खरंच आत्मा थंड होतो। दादा नमस्कार। नमस्ते मॅडम। वहिनी नमस्कार। हा नमस्ते। हा दादा आपलं नाव? प्रदीप पाटील। वहिनी आपलं नाव? प्राची पाटील। आणि आपल्या स्टॉलला किती वर्ष झालेली आहे? 4 वर्ष पूर्ण झाली। आपल्या स्टॉलचं नाव काय? समर्थ लस्सी हाऊस। आणि आपल्याकडे काय काय मिळतं? ताक आणि लस्सी। आम्हाला एक लस्सी लावा प्लीज आणि एक ताक सुद्धा। हो लावतो ना मॅडम। दादा हे तुम्ही काय करताय? हे मलाई आहे मॅडम। हे मलाई आहे ना, रात्री दही आम्ही लावतोय हा आणि त्याच्यानंतर हे मलाई। बाप रे बाप किती जाड आहे ते मलाई दही वरती आलेलं। हे रात्री लावलेलं दही आहे का? हो काल रात्री आम्ही दूध आणून गरम करून त्याला दही लावतोय। हा त्याच्यानंतर मग हे सकाळी प्रोसेस चालू। वा दिसायला खूप छान दिसते। आता किती परात आहेत आपल्याकडे? आपल्याकडे आहेत की 6 परात आहेत। 6 परात? हो। आणि या 6 परातीचं म्हणजे ताक आणि लस्सी दोन्ही बनतं? हा ताक आणि लस्सी। लस्सीमध्ये मग फ्लेवर आहेत, मँगो लस्सी आहे, गुलकंद लस्सी आहे आणि मलाई लस्सी आहे। वा मँगो लस्सी आणि गुलकंद लस्सी पण आहे? हो। आता हे काय टाकला तुम्ही? हे थोडीशी साखर टाकली कारण हे मलाई थोडंसं आंबट लागतं, ओके। त्याच्यामुळे साखर टाकावी लागते। मग हे लस्सीसाठी आहे का? हा हे वरती लस्सीमध्ये लस्सीच्या वरती आपण हा, देतो ते मलाई ग्लासात. लस्सी. ओके। आणि आता काय ताक बनवणार आहे? नाही आता लस्सी बनवणार। लस्सीच? हा अरे वा मटक्यामध्ये? हो आम्हाला पहिल्यासारखी मटक्यामध्ये रवीने घुसळून वगैरे अशी लस्सी बघायला मिळते की काय? हो म्हणजे मलाई हेनच रवीनच ढवळणार। हे या पद्धतीचं दही आहे। अरे वा हे कसं आहे म्हणजे तुम्ही डेअरीतून आणता वगैरे? नाही कसं? रेग्युलर दूध। बर्फ टाकणार का हा, त्याच्यात? याच्यामध्ये थोडं थंड होण्यासाठी बर्फ। त्याच्यानंतर येणार साखर, पिठी साखर। ही पिठी साखर वापरतात? हो पिठी साखर, कारण वितळायला वेळ लागत नाही ना, पटदिशीनं होतं। हम्म. आणि टेस्ट पण चांगली येत हो. असेल ना? म्हणजे मी बघितलंय आपण नॉर्मल साखर टाकून जेव्हा बनवतो तेव्हा वेगळी येते टेस्ट, पिठी साखरने एक वेगळी टेस्ट हो येते। आणि वितळायला पण फास्ट वितळतं ना। हो। अरे या रवीने तुम्ही मिक्स करणार आहे? हो ते पण करणारच आहे, पण सुरुवातीला हा अरे कसं होतं वा. जास्त गर्दी असेल ना तर हा. आम्हाला ह्याचा उपयोग होतो। नवीन काळातला रवी येतो। हो आणि झटपट होत असेल ना? हा पटपट होतं याने। काय होते गर्दी जास्त होते ना त्यावेळी रवीनं घुसळत बसायला वेळ नसतो। मग तेवढी थिकनेस येत असेल ना त्याला? थिकनेसला काय होत नाही, हा असा थिकनेस पण येतो। दहीच एक नंबरचा आहे। दहीची क्वालिटी बेस्ट हा आहे। दहीची क्वालिटी असल्यामुळे ते थिकनेसपणा भरपूर असतो याला। मित्रांनो पाहिलात इथे युनिक काळाचा रवी आहे, जो रवी इलेक्ट्रिक रवी आहे आणि त्याने दादा मिक्स करतायत दही लस्सी बनवण्यासाठी। आणि इथे झाली पण तयार? झाली, अरे वा रेडी झाली। खूप फास्ट झाली। हो आतापर्यंत 2 मिनिटात मॅगीच बनायची, आता 2 मिनिटात लस्सी पण बनायला लागली। खूपच छान वाटतंय दादा। तरी दादा किती वर्ष झाली असतील तुम्हाला या झाली की व्यवसायात? 2-3 वर्ष झाली। 2-3 वर्ष। हो. आणि ही आपली आता कितवी शाखा आहे? ही आता आमची ही 5वी शाखा आहे। 5वी शाखा आहे? हो. म्हणजे या आधीच्या 4 शाखा कुठे आहेत? ते एक कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये 2 आहेत, रमणमळ्यात एक आहे आणि इथं बालगोपाल तालीम मंडळ आहे। राजारामपुरीची खूप तर फेमस आहे। हो त्यांचीच आहे ही शाखा। बीटी कॉलेज जवळ एक आहे। टोटल 5 शाखा आहेत। आपलं किती वाजेपर्यंत चालू असतं? हे तसं काही नाही, दही संपले की आम्ही जातोय, पण टायमिंग म्हणला तर 4 वाजेपर्यंत असतो आपण। 4 वाजेपर्यंत? हे रेडी झालेलं आहे। अरे वा दिसायला किती छान वाटतंय, बघू शकता तुम्ही। आमच्यासाठी पण एक ग्लास मस्तपैकी थंडगार बनवतो लस्सी ना, लावा। लावतो की। अरे वा अशीच कंटिन्युअसली बनत असते कंटिन्यू का? असं बनवत हा. राहतोय, इकडे संपेल तसे मी तिकडे बनवतो। म्हणजे असं नाही की बनवून ठेवत? नाही बनवत नाही ठेवत। आता हे लईतले 15 मिनिटात संपते। बनवून ठेवलेल्या लस्सीला ना आंबटपणा येतो। हा हा. आणि समोरासमोर तयार केलेल्या आणि हे लस्सीला कसं टेस्ट खूप जास्त लोकांना चांगली समोर लाईव्ह बनवून देतो, त्यामुळे ते लोकांना आवडतं। असते। बरोबर बरोबर। दादा आता काय बनवताय तुम्ही? आता मी ताक बनवतोय, ताक। ताकाची प्रोसेस पण तशीच आहे का? हो सेम तशीच आहे। तिचं दही आहे। म्हणजे या एका दह्यातून 2 प्रकारच्या गोष्टी बनतात, एक लस्सी आणि एक ताक। ताक. म्हणजे ताक पण मटक्यातच बनणार ना? हो मटक्यातच बनणार। या पद्धतीने पहिला घुसळून घ्यायचं, त्याच्यानंतर मग पाणी ऍड करायचं। तरी किती वेळ लागतं? 2 मिनिट लागते मॅडम। 2 मिनिटं झाली प्रोसेस। ह्याच्यामध्ये पाणी येणार। पाणी ऍड केलंय। जेवढे दही घेतोय ना त्याच्या दुप्पट पाणी। दह्याच्या दुप्पट पाणी। पाणी. आता सध्या गरमीचं सीझनच चालू हो. झालंय ना, एवढे कडकाची गरमी आहे, त्याच्यामध्ये ना लस्सी आणि ताक म्हणजे सगळ्यात बेस्ट वाटतं पिण्यासाठी। हो. थंडापेक्षा तरी, कोल्ड्रिंक पेक्षा तरी। हे झालं रेडी। याच्यामध्ये आता मसाला येतो। हे आहे जिरा पावडर। जिरा पावडर आहे। याच्यामध्ये येते मीठ। याच्यामध्ये छोटंसं म्हणजे थोडंसं काळं मीठ। काळं मीठ सुद्धा ऍड केलं जातं टेस्टसाठी। बघायला छान वाटतंय, आत्म्याला असं थंड वाटतंय। आपल्या स्टॉलचं नाव काय आहे? समर्थ लस्सी हाऊस। समर्थ लस्सी हाऊस। हे रेडी झालेलं आहे।
नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल आज आलेली कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानाच्या समोरच आहे समर्थ लस्सी हाऊस. हे आहे प्रदीप दादांचं आणि त्यांच्याकडे तुम्हाला आत्मा थंड करणारा लस्सी आणि ताक मिळणार आहे. तर इथे आम्ही आता ताक घेतोय. ताक बघू शकतात किती छान वाटतंय ते, आणि हे ताक स्वतः स्पेशल बनवतात. तसंच रात्री हे दही बनवायला ठेवतात आणि त्याच दहीच बनवतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज आलेली आहे कोल्हापूर मंदिराजवळ खासबाग मैदानाच्या समोर समर्थ लस्सी हाऊसला, जे आहे प्रदीप दादांचं. आणि ह्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे आत्मथंड करणारा लस्सी आणि ताक. आम्ही इथे ताक घेतलेला आहे. ह्यांची प्रोसेस तर सगळ्यात भारी आहे, कारण की हे दही रात्रभर ठेवतात बनवायला आणि त्याच दह्याचं इथे लस्सी आणि ताक दुसऱ्या दिवशी बनवलं जातं. ते बघू शकता तुम्ही ताक, आणि ह्या ताकामध्ये गेलेला आहे मस्त जिऱ्याची पावडर आणि तसंच इथे काळं मीठ सुद्धा गेलेलं आहे. आणि बघू शकतात किती मलाई सुद्धा आहे या ताकावरती. तर आता मी माझा आत्मा थंड करणार आहे हे ताक पिऊन. तर चला पिऊया. वाव, खरंच खूप भारी आहे. जशी प्रोसेस आहे तसंच ताक आहे. खरंच आत्मा थंड होतो ताक पिऊन. आपण यांची लस्सी सुद्धा टेस्ट करणार आहोत, पण आधी मी इथे ताक पिऊन घेते थोडं. एक ताक दे. जल्दी ले, टाइम वेस्ट मत कर, इतना टाइम नहीं है अपने पास. तर इथे आलेली आहे आपली मलाईवाली लस्सी, आणि लस्सी पण बघू शकतात. लस्सीच्या वरती एवढी जास्त मलाई आलेली आहे, दादांनी दिलेली आहे आपल्याला. आणि असं नाही की फक्त आम्हालाच, तर प्रत्येकांना दिली जाते. या लस्सीच्या ग्लासची प्राईस आहे 30 रुपये आणि ह्या छासच्या ग्लासची प्राईस आहे 20 रुपये, जो मी आता पियाली आहे. पण हा पूर्ण ग्लास येतो. आणि खरं सांगते तर फक्त दह्यापासून तुम्हाला या 2 गोष्टी मिळतात, आणि त्या पण एवढ्या कडाक्याच्या गरमीमध्ये. खरंच खूप भारी वाटतं. पण मी इथे आता टेस्ट करणार आहे लस्सी. मिक्स करून घेऊया. लस्सी बनवण्याची प्रोसेस पण यांची खूप जबरदस्त आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक रवी आहे यांच्याकडे, जो मी पहिल्यांदा बघितला, आणि त्याने फक्त 2 मिनटात त्यांनी लस्सी बनवली. 2 मिनटात. आता तर मॅगीच बनायची, पण इथे लस्सीसुद्धा बनताना मी बघितली आणि तुम्हालाही दाखवलेली आहे. तर आपण आता इथे पिऊन बघूया लस्सी कशी झाली आहे. खूप भारी, खूप भारी. पहिल्या घोटात ढगात गेले मी सरळ. मस्तच होती लस्सी. दादा वहिनी, मस्तच आहे लस्सी, मस्तच आहे लस्सी. प्राईस फक्त 30 रुपये आहे आणि खरंच खूप छान आहे टेस्टला. तुम्ही कधी आलात जर कोल्हापूर मंदिरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला, तर नक्की खासबाग मैदानाच्या समोर समर्थ लस्सी हाऊस आहे, त्यांच्याकडे या, प्रदीप दादांकडे, आणि ही मलाई लस्सी टेस्ट करा. खरंच तुमचा सुद्धा आत्मा थंड होईल. आणि कडाक्याच्या गरमीमध्ये हे छास पण टेस्ट करा. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर या.